मित्रांनो नमस्कार, मी चाललोय वॉशिंग्टन DC ला. चला. एकशे 70 किलोमीटर झालेत आणि आता स्टारबक्सला ब्रेक घेतलाय. अजून साधारण 250 किलोमीटर बाकी आहेत. सो फार द ड्राईव्ह इज गोइंग गुड. थोडीशी ट्रॅफिक होती रस्त्याला. ट्रॅफिक असणार कारण की आता लॉंग विकेंड झाला आहे आणि लॉंग विकेंडमुळे सगळे लोक टुवर्ड्स DC चालले. वॉशिंग्टन तर एंटर केलंय, पण वॉशिंग्टनच्या बॉर्डर पासून ते आतमध्ये जाईपर्यंत, मेन सिटीपर्यंत जाईपर्यंत इट इज अराउंड 60 किलोमीटर्स मीन्स अराउंड 30 माइल्स. भाई ते एवढे रस्ते उलटे सुलटे आहेत ना की सतत मॅप बघून चालवावं लागतंय की कुठे चुकीचं जात नाहीये ना. One eternity later. Hey, hi, good morning. This is Saurabh Joshi. Yeah, I just wanted to ask you that do you have tea in the breakfast? Tea, chaha. Okay, do you have any kind of omelets in your breakfast? अरे काय फायदा मग तुमचा? राख तेरी माँ की राख. नुसता राडा. आता चला वॉशिंग्टनला जाऊया, जास्त वेळ न घालवता. मंडळी, मी आलो आहे टायडल बेसिनला. टायडल बेसिन हे मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या मेमोरियलच्या इकडे आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पिरियडमध्ये टायडल बेसिनला चेरी ब्लॉसम होतात. तर टायडल बेसिनला हे चेरी ब्लॉसम चारी साईडनी फुलतात. तुम्ही बघू शकतात मागे. खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे हे चेरी ब्लॉसम बघायला. फार मजा येते आणि वेदर पण थोडंसं थंड आहे. मित्रांनो, वॉशिंग्टनमध्ये किंवा तुम्ही म्हणाल अख्ख्या स्टेट्समध्ये हे चेरी ब्लॉसम या पिरियडमध्ये येतात आणि भाई लई भारी आहे. भाई लई भारी. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात हा पुतळा आहे मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचा. तर मार्टिन लुथर किंग ज्युनियर अमेरिकन ख्रिश्चन मिनिस्टर होते आणि बॅप्टिस्ट मिनिस्टर होते आणि सोशल राईट ॲक्टिव्हिस्ट होते. तर एवढा मोठा माणूस म्हटल्यानंतर मग त्यांचं एक स्मरणार्थ एक पुतळा त्यांनी इथे उभा केला आहे आणि त्या पुतळ्याची जागा पण अतिशय सुंदर आहे. त्या पुतळ्याच्या बरोबर समोर टायडल बेसिन आहे जे तुम्ही मगाशी बघितलं. आता इकडनंच जवळ आहे अब्राहम लिंकन मेमोरियल. तर मग जाऊया अब्राहम लिंकन मेमोरियलला. हाय फ्रेंड्स, दॅट मॅन
who issued the Emancipation Proclamation in United States that declared forever free those slaves within the Confederacy in 1863. Also, that man became the 16th President of the United States in 1861, who is none other than Sir Abraham Lincoln. Which they who fought here have thus far so nobly advanced. It is rather for us to be here dedicated to the great task remaining before us, that from these honored dead we take increased devotion to that cause for which they gave the last full measure of devotion. That we here highly resolve that these dead shall not have died in vain, and that this nation under God shall have a new birth of freedom, and that government of the people, by the people, for the people, shall not perish from the earth. माझं झालं आहे आता अब्राहम लिंकन मेमोरियल आणि आता मी चाललो आहे वॉर मेमोरियलला, जे एक्झॅक्टली अपोजिट आहे. हा मागचा स्तंभ दिसतोय तो वॉर मेमोरियल आहे. दिसायला फार जवळ आहे बट खूप लांब आहे. 1.5-2 किलोमीटर तरी लांब वॉक आहे तो ह्या मेमोरियलपासनं. तर चला, आणि एक्झॅक्टली त्या वॉर मेमोरियलच्या पाठीमागे आहे US कॅपिटल. ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन. मित्रांनो, माय बॅड, तो जो स्तंभ दिसला मगाशी मी बोललो वॉर मेमोरियल आहे, तर ते वॉशिंग्टन मॉन्युमेंट आहे. इकडे एवढे मॉन्युमेंट आणि एवढे मेमोरियल आहेत ना, ती कन्फ्यूज होतं. सो सॉरी फॉर दॅट. तर अब्राहम लिंकन मेमोरियल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या बरोबर मध्ये येतं वर्ल्ड वॉर II मेमोरियल, जे म्हणजे हे. माझ्या मागे शाळेची पिकनिक आली आहे, ते बघा. आणि या बाई आहेत त्यांचा. सही आहे. मित्रांनो, अब्राहम लिंकन मेमोरियल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट करून झाल्यानंतर मी आलो आहे आता युनायटेड स्टेट्स बोटॅनिक गार्डनमध्ये. हे गार्डन एन्क्लोज गार्डन आहे, म्हणजे एका कंट्रोल टेम्परेचरमध्ये हे गार्डन त्यांनी आतमध्ये केलं आहे. म्हणजे हे बघा असं. तर बघूया आतमध्ये नक्की कसं आहे, काय आहे ते. काही गार्डन आहे जे आउटडोअर पण आहेत लाईक दिस. तर लेट्स एक्सप्लोर US बोटॅनिक गार्डन. ट्रॉपिक सेक्शन का ट्रॉपिकल सेक्शन काय आहे तो. इकडे आल्यानंतर असा गरमीचा भपका लागला आहे ना. अरे भाई फुल एकदम पावसाळी वातावरण मुंबईतलं, म्हणजे इंडियातलं. खतरनाक भाई, खतरनाक. त्यांनी झाडं अशी त्यांनी मेंटेन करून ठेवली आहे. ऑल अराउंड द इयर त्यांचं मेंटेनन्स असतं आणि ऑल अराउंड द इयर हे बोटॅनिक गार्डन उघडं असतं. फ्री आहे, फ्री एंट्री आहे. US कॅपिटलच्या समोर, एक्झॅक्टली समोर हे बोटॅनिक गार्डन आहे. आणि
मित्रांनो, जिस घड़ी का तुमरे को और हमरे को इंतजार था, यस, उधर मैं पोहोचेला आहे. मी पोहोचलो आहे द व्हाईट हाऊसला. यस, बघा. Two hours later. आता थोडीशी भूक लागली आहे. तर इकडे कर्मा म्हणून रेस्टॉरंट आहे. कर्मा मॉडर्न इंडियन. त्याला काहीतरी 2 का 3 मिशेलिन स्टार मिळालेत. तर ऐकलं आहे खूप त्याच्याबद्दल. सो लेट्स सी, तिथे जाऊन खातो आता काहीतरी. बघूया आता बटर चिकन कसं आहे, काय ते. स्मेल्स अमेझिंग आणि क्वांटिटी पण बाप आहे. भाई अप्रतिम. चिकन फार ज्युसी आहे आणि फार टेंडर आहे आणि जबरदस्त. मित्रांनो, मी तर खाऊन घेतो, पण वॉशिंग्टन इथेच संपलेलं नाही आहे. हा व्लॉग इथे मात्र संपतो आहे आत्तापुरता, कारण की मला सगळंच एका व्लॉगमध्ये नाही टाकायचं आहे, कारण की खूप मोठा व्लॉग होईल. सो ह्या व्लॉगचा पार्ट 2 येणार आहे लवकरच. सो स्टे ट्यून. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो भेटूया वॉशिंग्टनच्या पार्ट 2मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.